नमस्कार. मराठवाडा साहित्य परिषदेचं मराठवाडा साहित्य संमेलन नुकतंच औरंगाबादेत पार पडलं आणि यावेळी या साहित्य परिषदेचे अध्यक्ष असलेले कौतिकराव ठाले पाटील यांनी चांगलाच जोर धरला. अशोक चव्हाण जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान बांधकाम मंत्री आहेत त्यांच्यासमोर बोलताना कौतिकराव ठाले पाटलांनी बऱ्यापैकी अशोकरावांना खेचलं. आता राजकारणी आपल्याला खेचू देतील ते राजकारणी कसले? अशोकराव चव्हाणांनी देखील कौतिकराव ठाले पाटील यांच्यावर बऱ्यापैकी ओरखाडे ओढले. म्हणजे कौतिकरावांना बोलणं सोपं पडू दिलेलं नाही आहे. म्हणजे कौतिकरावांनी आपल्या भाषणात काय काय सांगितलं, माझ्या भाषणामुळं विलासरावांना घाम फुटला होता. आता कौतिकरावांच्या भाषणामुळं नव्हे तर तिथं फॅन नव्हते, गरमी होती म्हणून विलासरावांना घाम फुटला होता, पण घाम फुटला होता असं सांगितलं. मराठवाडा साहित्य परिषदेची जन्मभूमी नांदेड आहे आणि नांदेडला आम्ही जागा मागतोय आणि त्या जागेला आम्हाला अजूनही अशोकरावांना बोलून 5 वर्ष झालं पाठपुरावा करतोय पण काही झालं नाही असंही सांगितलं. अशोकराव आपला शब्द पाळत नाहीत असंही कौतिकराव बोलून गेले. अशोकरावांनी जी काही उत्तरं दिली ती तुम्ही ऐका. श्री कौतिकराव ठाले पाटलांना या मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होऊन 30 वर्ष 20 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये 20 वर्ष अवघड काम आहे. अशोकरावांनी देखील एकही संधी सोडली नाही. 20 वर्ष कसं काय जमतं बुवा असा प्रश्न विचारून कौतिकरावांच्या मराठवाडा साहित्य परिषदेतल्या राजकारणावरच एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. नांदेडमधली जागा देऊ असंही सांगितलं. आता याच मुद्द्यावर आम्ही बोलणार आहोत. जागा मिळवून मोठी वास्तू बांधणे हे साहित्य परिषदेचं काम असतं का? मुळात जिथे जागा मिळालेल्या आहेत आणि मोठमोठ्या वास्तू बांधलेल्या आहेत तिथे काय स्थिती आहे? मराठवाडा साहित्य परिषदेला एक छान इमारत मिळाली तर तिथे काय काय चालावं? एखादं पुस्तकाचं कायमस्वरूपी प्रदर्शन असावं, नवनव्या प्रकाशकांना तिथे पुस्तक विक्री करता यावी, एखाद्या नव्या आलेल्या पुस्तकावरती परिसंवाद घडावा, चर्चा व्हावी, वेगवेगळ्या लेखकांना एकत्र बसण्याचं चर्चा करण्याचं ते ठिकाण असावं, एखादं छानसं सभागृह असावं जे साहित्यिकांना प्रकाशनासाठी, चर्चासत्रासाठी, कविसंमेलनासाठी अगदी स्वस्तात मिळू शकेल. त्यासोबत आणखी काही अशा गोष्टी असाव्यात ज्या साहित्य वाढीसाठी खूप चांगलं काम कराव्यात. त्यावर त्या विभागातल्या साहित्यिकांच्या वेगवेगळ्या लिखाणावर प्रकाश पडावा, त्यावर काही छापलं जावं, अशा काही गोष्टी अपेक्षित आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेला औरंगाबादेत एक टोलेजंग इमारत मिळाली. जागा मिळाली अगदी शहराच्या हार्ट ऑफ द सिटीमध्ये, हृदयात जागा मिळाली शहराच्या. तिथे काय होत आहे? तिथे एक जागा भाड्यानं बँकेला देण्यात आली आहे. भाड्यानं म्हणजे किरायानं म्हणा, पुन्हा भाड्यानं शब्द वेगळा होऊन जाईल. एक मोठा भाग बँकेला किरायानं देण्यात आलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा तिथं भरते. दुसरं एक सभागृह बांधण्यात आलं आहे. ते सभागृह मेंटेन करणं शक्य नाही म्हणून एका व्यक्तीला चालवायला देण्यात आलं आहे. दुसरा एक छोटा हॉल आहे. तो हॉल एका ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संस्थेला अधूनमधून भाड्यानं दिला जातो, किरायानं दिला जातो. आता किराया जमा करणे हे साहित्य परिषदेचं काम आहे का, हा मोठा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो. कौतिकरावांनी ज्या मोठ्या कौतिकाने सांगितलं आम्हाला जागा नांदेडमध्ये हवी आहे आणि अशोकरावांनीही द्यायचं कबूल केलं, नांदेडच्या जागेचं काय होणार आहे? साहित्य परिषदेनं ज्या ज्या कामांवरती लक्ष द्यायला हवं त्या कामावरती लक्ष न देता, म्हणजे जी प्रॉपर्टी खरोखर वाढवायला हवी, जमा करायला हवी, ती प्रॉपर्टी न वाढवता अन्य प्रॉपर्ट्या वाढवणं चाललंय. काय आहे हो मराठवाड्याची काय प्रॉपर्टी आहे? मी एक एक नाव तुम्हाला सांगतो. गोडी नराहे सुधे माझी आता पळाली सुधा स्वर्ग लोकाकडे म्हणणाऱ्या नागो नांदापूरकरांची ही भूमी, बी रघुनाथांची ही भूमी, वारा कांतांची ही भूमी, सेतू माधवराव पगडींची ही भूमी, न शे पोहनेरकरांची ही भूमी, अनंत भालेरावांची ही भूमी, समा गर्गेंची ही भूमी, नरहर कुरुंदकरांची ही भूमी
तुषम कुलकर्णींची ही भूमी. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे साहित्यिक होऊन गेले, त्या साहित्यिकांच्या साहित्याबाबत मराठवाडा साहित्य परिषदेनं काय केलंय? बरं, ही अलीकडच्या काळातली साहित्यिक जी दिवंगत आहेत ती तुम्हाला मी सांगितली. संत साहित्यात तर मराठवाडा अक्षरशः समृद्ध आहे. कोण कोण आहे? दासोपंतांची पासोडी, मराठी साहित्यातला पहिला काव्यमय ग्रंथ विवेक सिंधू, तो मराठवाड्यातला, म्हणजे पासोडी मराठवाड्यातली, विवेक सिंधू मुकुंदराजांचा मराठवाड्यातला, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, जनाबाई यासारखी संत मंडळी याच भूमीत होऊन गेली. ज्ञानेश्वर, एकनाथ, जनाबाई, नामदेव महाराज यांच्या साहित्यावर मराठवाडा साहित्य परिषदेनं काय उभं केलंय, काय लिहिलंय? सेतू माधवराव पगडी, वाराकांत, बी रघुनाथ, नागो नांदापूरकर, नरहर कुरुंदकर, समा गर्गे यांच्या साहित्याबाबत मराठवाडा साहित्य परिषदेनं काय योगदान दिलंय, काय लिहिलंय, काय म्हटलंय? एखादं पुस्तक, एखादा समग्र वाङ्मय, एखादा मोठा ग्रंथ काही प्रकाशित केलाय? अजिबात नाही. दुर्दैवाने मला तुम्हाला सांगावं लागेल की नागो नांदापूरकरांचं जे काही समग्र साहित्य निर्माण झालंय ते तत्कालीन आंध्र प्रदेशातल्या असलेल्या मराठी साहित्य परिषद हैदराबादनं प्रकाशित केलंय. मराठी साहित्य परिषद म.सा.प. औरंगाबादने नव्हे, नांदापूरकरांचं साहित्य, समग्र साहित्य हैदराबादच्या संस्थेनं प्रकाशित केलंय. परभणीच्या गणेश वाचनालयानं बी रघुनाथांचं समग्र साहित्य प्रकाशित केलंय. म्हणजे बी रघुनाथ मोठा कवी इथे होऊन गेला, पण त्यांचं साहित्य प्रकाशित करायला परभणीच्या गणेश वाचनालयाला पुढे यावं लागलं. मराठी साहित्य परिषद औरंगाबाद आली नाही. अनंत भालेरावांच्या सारखा सगळ्यात मोठा पत्रकार मराठवाड्याच्या मातीत होऊन गेला. या अनंत भालेरावांच्या वाङ्मयाचं प्रकाशन करायची जबाबदारी मराठवाडा साहित्य परिषदेला घ्यावी वाटली नाही. त्यांचा पुतळाच उभा करायला किती काळ लागला हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. म्हणजे बांधलेल्या वास्तूत पुतळा करायला जो लागला वेळ लागलाय, आणि कौतिकराव मोठ्या कौतुकानं वास्तूचं बोलताय. अनंत भालेरावांचं जे काही समग्र वाङ्मय प्रकाशित झालंय ते वाङ्मय दर्पण प्रतिष्ठान नांदेडनं प्रकाशित केलंय. संजीव कुलकर्णी जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, तुषम कुलकर्णींचे चिरंजीव, त्यांनी हे सगळं वाङ्मय प्रकाशित केलंय. मराठवाडा साहित्य परिषदेला कौतिकराव ठाले पाटलांना संमेलनाच्या मांडवा खालून जाताना हे एकमेव पुस्तक प्रकाशित करावं वाटलं, पण त्यांना या सगळ्याबाबत कोणतीही भूमिका घ्यावी वाटली नाही. नरहर कुरुंदकरांची प्रकाशनं वेगवेगळ्या प्रकाशनांनी केलेली आहेत. न.श. पोहनेरकरांचं विरलेल्या गारा हे प्रकाशन दुसरंच कोणीतरी केलेलं आहे. वाराकांतांचं साहित्य संस्कृती मंडळानं केलेलं आहे, मराठवाडा साहित्य परिषदेनं नाही. वाराकांतांची साहित्य संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेली आहे. अहो, किती करण्यासारखं आहे मराठवाड्यामध्ये. संत साहित्य आहे, महदंबेचे दबळे आहेत, शहामुनींचा सिद्धांत आहे, दासोपंतांची पासोडी आहे, मुकुंदाजांचा विवेक सिंधू आहे. या सगळ्या प्रकाराला तुम्ही साहित्य म्हणून समग्र साहित्य आणताना काय विचार मराठवाडा साहित्य परिषदेनं केलाय? एवढंच काय, दखणी भाषेमध्ये विपुल प्रमाणात साहित्य निर्माण झालेलं आहे. दखणी भाषेतली शेरो शायरी, मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की ही शेरो शायरी ही अत्यंत प्राचीन आहे, अत्यंत प्राचीन, म्हणजे कबीराच्या आधीची ही रचना आहे. म्हणजे वली औरंगाबादी आणि सिराज औरंगाबादी यांनी खूप काही दखणी भाषेतल्या साहित्यात लिहून ठेवलेलं आहे. पण मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा विभागाला याबाबत कोणतीही कारवाई करावी वाटली नाही. अहो, तुमची जी खरी मालमत्ता आहे तीच तुम्हाला उभी करावी वाटत नाही आहे, आणि तुम्ही जागा मागताय. राजकारण्यांच्या दारात माझ्यामुळं भिलं, माझ्यामुळं घाबरले, माझ्यामुळं घाम फुटला असं म्हणताय. कुठल्या अर्थावर बोलताय? पुरे झालं जागेचं कौतिक, पुरे झालं. ज्या साहित्य विषयात साहित्य परिषदेनं काम करायला पाहिजे ना,
ती गोष्ट घडवून आणणं आवश्यक आहे. अहो, यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठवाडा साहित्य परिषद, मराठी साहित्य परिषद वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं घ्यायची, दाखवायची आणि ती अभ्यासक्रमाला यायची. तो प्रकारच बंद झालाय. हा प्रकार सुरू करण्याबाबत तुम्ही काय केलंय? अहो, प्रतिष्ठान नावाचं मासिक तुम्ही चालवत होतात, ते मासिक सुद्धा आता अनियतकालिकाच्या स्वरूपात गेलंय. कधी निघतं, कधी निघत नाही. म्हणजे नियतकालिक बंद, विद्यापीठातल्या अभ्यासक्रमात पुस्तकं देणं बंद, या भागातल्या साहित्यिकांच्या समग्र साहित्यांचं प्रकाशन होतच नाही. ती जबाबदारी अन्य कोणाला तरी घ्यावी लागते. आणि कौतिकराव ठाले पाटलांना साहित्य परिषदेच्या इमारतीसाठी जागा पाहिजेत. कसला प्रकार आहे हा सगळा? अहो, जे उभं करायला हवं ते उभं करा. साहित्याची एक उत्तुंग इमारत उभी करा. फारच वाटलं 1-2 गाळे द्या, त्या गाळ्यात ते ऑफिस चालू द्या आणि मग साहित्याच्या दर्जेदार निर्मितीचा प्रकल्प तुमच्या हाती घ्या. बांधकामाचा नको. स्टेट बँक ऑफ इंडियाला किरायाने द्यायला जागा असावी म्हणून नको. उत्पन्नाचा सोर्स असावा आणि त्या उत्पन्नातून पदाधिकाऱ्यांना जगता यावं यासाठीचे उद्योग नको. त्यामुळे माननीय अशोकरावांचं अभिनंदन करतो की त्यांनी कौतिकरावांना तात्काळ उत्तर दिलं आणि जागा द्यायची असेल तर 1-2 गाळ्यांची द्या. अशा इमारती उभं करण्यात साहित्य परिषदेला काहीही फायदा होणार नाही आहे. कौतिकरावांनीही जागेचं कौतिक बंद करून आता साहित्य निर्मितीचं कौतिक आरंभावं एवढीच अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.